पटोले आमदार आहेत इथून? आमदार राहो खासदार राहो मजुराचे हे केलं ना 10 वर्षात त्या पोरांना का केलं 45 वर्ष त्यांनी का केलं फक्त आपल्या सरकारी पाट्यावर लावून राहिल्या. एक सुशिक्षित आणि सुसभ्य व्यक्तिमत्व असे सोमदत्त दादा करंजेकर आणि विकासाच्या महामेरू ठरू शकतो. यावर्षी नानाभाऊ येणार निवडून. नानाभाऊ? हो पक्का? हो पक्का. का बरं नानाभाऊ पाहिजे? नानाभाऊ याच्यासाठी पाहिजे ते एक तर मुख्यमंत्री बनणार आहेत. नानाभाऊ सरकार बनली का नानाभाऊ मुख्यमंत्री? हो. अरे बापरे, मुख्यमंत्री बनणार आहे. महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत. का करते तो का करते एक मागते का करते तो काम नाही केलं नानाभाऊनी? कोणतं काम केलं सांगा. हे तर आता मी बोललो कोणाशी तरी ते मुख्यमंत्री होणार आहेत म्हणाले भविष्यात सरकार बनली तर. मुख्यमंत्री आहे मूर्खमंत्री. हा मूर्खमंत्री म्हणतात का कोर्टामध्ये केस टाकली आणि कुठून देणार मग ते म्हणतात आघाडी घाले का आम्ही 3000 देऊ मग ते कुठून देणार आहेत आपल्या घरून देणार आहेत का ते? मग ज्या प्रकारे आता रिस्पॉन्स आहे लोकांचा तर सोमदत्त भाऊ करंजेकर एक युवा आहेत आणि एज्युकेटेड आहेत. त्यांचं एक विजनरी दिसत आहे त्यांचं सगळं काही. क्यों इतना श्योर क्यों? पकड़ है उनकी जनता में. पकड़ है जनता में. और बाकी समस्या है की समस्या तो बनी रहती है पूरे देश में. तो नानाभाऊ नाही करू शकला. तो बिचारा कसा आहे का नाही चोरी केला का काँग्रेसच्या काळामध्ये नानाभाऊ तिकडे उभा होता त्या शेवट भावना चोरी करून आणलं सर नाही काय केलं सर त्याच्या नावाला बिचारायचा त्यानं तो रोड करून दिला कसं. संघर्ष आहे. आपण झकास मराठी पाहतात. विधानसभेची निवडणूक आपण कव्हर करत आहोत. साकोली विधानसभा क्षेत्रात आहोत. साकोली क्षेत्रातील लाखणी शहर आहे. आपण लाखणीमध्ये आहोत आणि बसस्टॉप आहे बाजूला. बसस्टॉपच्या बाहेर एक टपरी आहेत, चहाच्या टपऱ्या आहेत. त्या ठिकाणी खूप सारी लोक आम्हाला बसली दिसली. त्यांच्याशी आपण बोलूया. नेमकं साकोली विधानसभा क्षेत्राचे काय मुद्दे राहणार आहेत, येथील लोक कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत, लोकांना काय समस्या आहेत, आपण जाणून घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. काय नाव तुमचं सर? हेमराज उर्फ राजू निखाडे. निखाडे सर, तुम्ही इथं राहता लाखणीला राहता? लाखणीला. बरं, निवडणुका आहेत माहिती आहे? हो. 20 नोव्हेंबरला. 20 नोव्हेंबरला. काय आहे यावर्षी साकोली विधानसभा क्षेत्राचा कौल? साकोली विधानसभा तर क्षेत्रात आपण कशाचं काम करता? मी कुठल्याच पक्षाचा नाही, परंतु सध्या तरी कपबशीच्या ही कडईचाच जिकडे तिकडे माहोल आहे. तुम्ही कोणत्या पक्षाचे नाही? नाही, सध्या नाही. आता तुम्ही कोणाचं काम करतात, कोणाचं सपोर्टर आहात? आता सध्या आपण कडईच्या. का बरं कळई? कडई एक सुशिक्षित आणि सुसभ्य व्यक्तिमत्व असे सोमदत्त दादा करंजेकर का बरं आणि इतर विकासाच्या महामेरू ठरू शकतो. नाना पटोले या क्षेत्राचे आमदार आहेत खूप वर्षांपासून. त्यांच्या खांद्यावर या क्षेत्राची धुरा आहे. हो. महायुतीकडून एक नवखा चेहरा अविनाश ब्राह्मणकर देण्यात आला. महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही तर स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग असले तरी सध्या सोमदत्त दादा करंजेकर त्या मानाने सगळ्यात सक्षम आणि सामोर असलेला व्यक्तिमत्व. कसे का? त्यांचा जो विजन आहे पुढला, आपल्याला आपल्या क्षेत्राचा काय करू शकतो तो विजन हा त्यांच्या अभ्यासातून दिसत आहे. नानाभाऊचा कार्यकाळ कसा राहिला वर्षाचा? त्यांचाही कार्यकाळ चांगला राहिला, परंतु कधी सत्तेत असताना काही ते म्हणजे असे रोजगाराच्या संबंधाने काही घडलेला नाही. रोजगाराच्या गोष्टी व्हायला पाहिजे. रोजगाराच्या गोष्टी व्हायला पाहिजे. बरं, तर अपक्ष म्हणता तुम्ही, तर टक्कर देऊ शकतात नाना पटोलेला? हो. कसे का? म्हणजे पक्ष नाही, सिम्बॉलही नाही. आता हे पक्ष असो सिंबाल असो, आता महाराष्ट्रात दोन, एक शरद पवारांचा पक्ष वेगळे झाल्यानंतरही शरद पवारांनी जी बाजी मारली त्यावरून आता जनता हुशार आहे, सुशिक्षित आहे. ते सर्व काही याच्यातून पाहत असते आणि त्याच्यावर मतदान करत असते. जनतेला माहिती आहे सर्व. हो. समस्या काय तिथं साकोली विधानसभेत? साकोली विधानसभा इथं रोजगाराच्या खूप समस्या आहेत. रोजगारच नाही, बेरोजगारी आहे. बेरोजगारी आहे. आणखी काय मुद्दे राहणार आहेत? आणखी मुद्दे, रोजगार जर
मिळाला तर सगळं व्यवस्थितपणा होऊ शकतो. रोजगाराची मुख्य समस्या आहे. रोजगाराची मुख्य समस्या. मुजम्मिल अकबानी. लागबानी जी अकबानी. आकबानी का रहते हो आप? लाखनी. मराठी समजते तर बोलता येते तुम्हाला? बोलता येते ना. निवडणूक आहेत माहिती आहे ना तुम्हाला? हो, निवडणूक आहेत ना. काय आहे कॉल विधानसभेच्या यावर्षी? यावर्षी नानाभाऊ येणार निवडून. नानाभाऊ? हो. पक्का? हो, पक्का. का बरं नानाभाऊ पाहिजे? नानाभाऊ याच्यासाठी पाहिजे ते एक तर मुख्यमंत्री बनणार आहेत. नानाभाऊ म्हणजे सरकार बनली का नानाभाऊ मुख्यमंत्री? हो. अरे बापरे. मुख्यमंत्री बनणार आहेत. आणि इथं नानाभाऊच्या टक्करच्या कोणी उमेदवार आहे नाही. टक्करचा कोणी उमेदवार नाही. अविनाश ब्राह्मणकर ते तर 4थ्या नंबरवर राहणार आहेत ना. 4थ्या नंबरवर? हो. का बरं 4था नंबर? कसे का? ते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप यांच्या तर महायुती आहे. ते महायुतीचे उमेदवार आहेत. नाही, त्यांच्या काही इथं अस्तित्व आहे नाही. ब्राह्मणकरजीच्या डॉक्टर सोमदत्त करंजेकर ते आहेत. ते थोडे बहुत चांगले आहेत. पण नानाभाऊ आमचे लाख मतांनी निवडून येते. 1 लाख मतांनी? 1 लाख मतांनी. 1 लाख मतांनी नानाभाऊ निवडून येणार आहेत म्हणत आहेत. तुम्ही इथले राहता ना? काय नाव तुमचं? रमेश निर्वाण. निर्वाण सर. काय काम करता तुम्ही? शेतकरी आहात? हो. निवडणूक आहेत माहिती आहे ना विधानसभेच्या? हो. काय आहे कॉल साकोली विधानसभा क्षेत्राच्या? काय होणार आहे यावर्षी? यावर्षी कळीला मतदान देऊ. कळईला? का बरं? नाना पटोले आहेत समोर, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत. का करते तो? का करते? भीक मागते? का करते तो? काम नाही केलं नाना भाऊनी? कोणतं काम केलं सांगा? हे तर आता मी बोललो कोणाशी तरी, ते मुख्यमंत्री होणार आहेत म्हणाले भविष्यात सरकार बनली तर. मुख्यमंत्री आहे मूर्खमंत्री. हा? मूर्खमंत्री. का बरं? हा एवढा मोठा बेल लोकांच्या जागा घेतला का केला? आता पण याची सत्ता आहे ना, केंद्रात त्याची सत्ता होती. हा या ज्यावेळेला विधानसभेचा अध्यक्ष होता, का केलं यानं? काय नाही केलं? का केलं सांगा? तुम्ही सांगा ना. रोजगाराच्या समस्या तिथं? रोजगाराचा 101% आहेत. त्यांना तर तुम्ही शेतकरी आहात, त्यांना तर शेतकऱ्यांच्या नेतं भूमिपुत्र बोलले जाते. तर स्वतःला भूमिपुत्र म्हणून अर्थ काय झाला? काम भूमिपुत्र असून का केलं? अजून लोकांचे धान सुकून राहिले, लोकांचे धान खरेदी सुरू नाही झाली. का करते? समस्या आहेत लोकांना भरपूर आणि महायुती कडून आहेत अविनाशजी ब्राह्मणकर. हा. त्यांचं काय हिशोब राहील? आता दोघांमध्ये काय होते माहीत नाही, बघू. पण नानाला तर अपोजिट. कळई काय म्हणतात? डॉक्टर सोमदत्त करंजेकरांना का बरं आपण निवडून आणू म्हणतात तुम्ही? कोणत्या वस्तूला जास्त दिवस झालं तर जंग लागते, ती कामात नाही येत. हां. आहे जंग लागलेली वस्तू कामात येते का? तसं त्याला घमेंट झालेलं आहे का माझ्याशिवाय आहे कोण? नाना भाऊला? हां, म्हणून त्याला पाळायला पाहिजे. मी लाखणीला राहतो. लाखणी आता तालुका बनली. पहिले साकोली तालुका होती, भंडारा जिल्हा होता. चिमूर सर्व माहिती आहे चिमूर तुम्हाला? लोकसभा होती. यस, तुम्हाला सर्व माहिती आहे. चिमूर लोकसभेमध्ये इथे महाराष्ट्रामध्ये चुनून येऊन जाणारी काय केला 45 वर्ष राज्यकर्त्यांनी 45 वर्ष का केला? विकास नाही केला? काय केला? एक रोड भरतात 6 महिने 2 महिन्यामध्ये उकळून राहिला. चौकशी करून राहिला. ठेकेदार मालामाल आहे. आमदार खासदार प्लेननं फिरून राहिलं. जनता उपाशी आहे. नाना पटोले आमदार आहेत इथून? आमदार राहो खासदार राहो मजुराचे हे केलं ना. 10 वर्षात त्या पोरांनी का केलं? 45 वर्ष त्यांनी का केलं? फक्त आपल्या स्वार्थासाठी पार्ट्या बदलून राहिल्या. फक्त आपल्या स्वार्थासाठी पार्ट्या बदलवून राहिल्या. सुकले महालवरून आम्ही चुनून राहिला तो दिवस मालूम आहे. समस्या काय आहेत का इकडे लोकांना? समस्या काय आहेत? समस्या पुष्कळ आहे. इथले भेलची जागा तिथले शेतकरी काय झाले आहेत? लेलँड कंपनी बसली. किती वर्कर भंडारा जिल्ह्यात आहेत तिथे. शोक भाऊ आमदार बनला. त्याने कॅलेंडर 1 जर्सी आपला संस्था गावगावी खोलला. दुरून घेणं फोटो इथले जनता आहे गल्लोगल्ली फिरून राहिली. बेरोजगारी आहे. जनतेची काय आहे? आता इथे सामान्य माणूस दारू विकून राहिला, त्याला बांधून नाही द्या.
मग त्यांनी काय करावं नक्षलवादी आतंकवादी हो ना. ज्वलंत आहेत लोकांच्या भावना. तर खूप लोकांचं बोलणं राहते की भेलमध्ये खूप लोकांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या पोरांना रोजगारी नाही भेटला आणि जमिनी त्यांच्या गेल्या. तर काही लोक भूमिहीन झाले असेही खूप लोकांचे म्हणणं आहे. मग आता तर हे- नाही केलं तर काका ह्या विधानसभेला भेलचा मुद्दा राहणार आहे का? या विधानसभेला त्याच्या डायरेक्ट पर्पल फळलेला विचारलं सत्ताची मंगल कार्यालयामध्ये विचारल्या लोकांनी. हा तर काय उत्तर दिलं, आता आम्हाला निवडून द्या मग आम्ही पंतप्रधान जाऊन भेटू. मग आजपर्यंत मारे केले असं बोलत वाईट वाटतं. काय केलं आजपर्यंत 10 वर्ष झाले तर कंटिन्युअस तो मंत्री आहे ना. मला वाटतं 25 वर्षापासून तो मंत्री असेल. काय केलं त्यांनी, आता निवडून द्या मग पंतप्रधानाला भेटू. मग आतापर्यंत काय केलं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे ना. देते का त्याचे उत्तर? नाही देऊ शकत. फक्त निवडून द्या मग आम्ही भेटू त्याला. काय राहणार आहे त्यावर्षी मुद्दे विधानसभेला? मुद्दे म्हणजे आता नानाभाऊ आता 25 वर्ष राहिलेले आहेत. आमदार आहेत, आमदार खासदारही राहिले, होते. खासदारही होते एक वेळ. हो. आता आमदारही झाले आहेत. हो. आणि आपल्या इकडे म्हणजे विकासाच्याकडे लक्ष नाही आहे. तिकडे फिरत राहतात. आपल्याकडे रस्त्यांची खूप अडचण आहे. असं अडचण आहे रस्त्यांची अडचण आहे ना, अजून व्हायचे आहेत ना. पाणीचा संबंध आहे. भेल प्रकल्प आहे. भेल प्रकल्प झाला असता तर आमदार असताना भेल प्रकल्प सुरुवात केला असती तर आपले जवळपासचे काही कितीतरी विद्यार्थी त्या भेल प्रकल्पामध्ये काम केलं असते. ते त्यांना मोलमजुरी भेटली असते. आपलं सरकार, मोदी सरकार आणि इंजिनची सरकार आम्हाला अति आवश्यक आहे. या ठिकाणी काय राहणार आहे स्थिती? जसं महाविकास आघाडीकडून नाना पटोले उमेदवार आहेत, जी. महायुतीकडून आहेत अविनाश ब्राह्मणकर, जी. अपक्ष म्हणून एक डॉक्टर सोमदत्त करंजेकर आहेत. कसा रंगणार आहे सामना ह्या वर्षीच्या तुमच्या? सरकार म्हणजे आता तिकीट मागणारे खूप जास्त राहतात. तिकीट फक्त पक्षाची एकाला मिळते. त्यामुळे त्यांना ओबीसी चेहरा, ते ओबीसी असल्यामुळे ते ओबीसी देणे आवश्यक होते. असे विचारे सर्वांचे मनमिळव आहेत. अविनाश भाऊ ब्राह्मणकर ते आमच्या घरापर्यंत येऊ शकतात. गरीब माणूस आहेत ते. नाना भाऊ एक वेळ चुरून आले, अजून पत्ता नाही त्यांचा. ते तर खूप मोठे, त्यांना तर भावी मुख्यमंत्री म्हणतात लोक आता. ते स्वतःला म्हणाला काय आहे मुख्यमंत्री म्हणायला. स्वतःला मुख्यमंत्री मी म्हणू शकतो, मी सरपंच होणार गावचा म्हणून. लोकांनी निवडून दिल्यानंतरची गोष्ट, पार्टी आल्यानंतरची गोष्ट आहे. सरकार बनल्यावर बनतील अशी आहे. बरं, काय नाव दादा तुमचं? माझं नाव अमन निर्वाण आहे. म्हणजे निर्वाण म्हणजे तुम्ही 3 लोक निर्वाण भेटले या ठिकाणी? हो का? नाही, मी प्रॉपर तिकडे पिंपळगावचा आहे. पिंपळगावचे आहात. निवडणूक आहेत, हो. प्रचार सुरू झाला, सर्व पक्ष आपापला प्रचार करत आहेत. दादा काय आहे माहोल ह्या वर्षी साकोली विधानसभेच्या? काय मुद्दे राहणार आहेत? लोक कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत? माहोल म्हणजे परिवर्तनाची लाट आहे यंदा. परिवर्तन? हो, कारण की नवीन आमदाराची गरज आहे आपल्याला. का बरं? नाना पटोले इथून खूप वर्षापासून त्यांच्या खांद्यावर धुरा आहेत, पण कसं आहे, त्यांनी मागील 30 वर्षापासून फक्त विशिष्ट जातीचे राजकारण केले आहे. पण त्या राजकारणाच्या अवतीभोवतीच आमचा विधानसभा क्षेत्र ठेवलेला आहे. विकास कामं शून्य आहेत त्यांची. त्या कारणाने एक परिवर्तन पाहिजे. म्हणून आता परिवर्तन कोण आहे परिवर्तनमध्ये? कुणाला बनवायची तयारी आहे लोकांची? तुम्ही काय चर्चा आहे तिकडे लोकांची? ज्या प्रकारे आता रिस्पॉन्स आहे लोकांचा, तर सोमदत्त भाऊ करंजेकर एक युवा आहेत आणि एज्युकेटेड आहेत. त्यांचं एक विजनरी दिसत आहे त्यांचं सगळं काही, आणि विकासावर फोकस आहे त्यांचा संपूर्ण अपक्ष आहेत ना, अपक्ष टक्कर देऊ शकतात नाना पटोलेला? नाही, अपक्ष का, उमेदवार आहेत विधानसभेसाठी, उमेदवार आहेत, टक्कर देऊ शकतात. महायुतीकडून त्यांना उमेदवारी भेटेल असं चर्चा सुरू होत्या. नाही भेटली म्हणून त्यांनी अपक्ष फॉर्म भरलं. हो, ते तो एक राजकारणाचा विषय असेल, प्रत्येक पक्षाचा राहतोच. पण चर्चा आहे लोकांमध्ये त्यांच्या नावाची. हो, नक्कीच, कारण की युवा लोकांमध्ये त्यांचा त्या प्रकारे आणि हे सकारात्मक दिसतात. तर हो, माहितीचे उमेदवार अविनाश भाऊ काही नाही, आता राष्ट्रवादीतून आले आहेत तर तेवढा, आणि त्यांचं कामही नाही आहे, आणि लोकांना फ्रेश चेहरा पाहिजे. त्यांचंही काम बघितलंच आहे लोकांनी, तर आता फ्रेश चेहऱ्याकडेच लोकांचं लक्ष आहे. डॉक्टर सोमदत्त करंजेकर, डॉक्टर सोमदत्त करंजेकर विजनरी माणूस आहे आणि युवा आहेत. चालेल लोकांना. हो, पक्का, नक्कीच. बरं, तुमचं भाऊ? माझे नाव प्रवीण नेवारे. नेवारेजी, बोला. कुठे राहता तुम्ही? आम्ही खैरीला राहतो. खैरी? किती किलोमीटर आहे इथून दूर? किती दूर आहे खैरी? 5-6 किलोमीटर आहे. 5-6 किलोमीटर. निवडणूक आहेत माहिती आहे ना तुम्हाला? हो, माहीत आहे ना.
काय कॉल साकोली विधानसभेच्या? कल म्हणजे आमचा बहिष्कार आहे. बहिष्कार? हो, गोंडगावरी समाजाचा. गोंडगोवारी गोंडगोवारी समाजाचा समाजाचा म्हणजे महाराष्ट्रभर बहिष्कार आहे. बहिष्कार आहे आरक्षणाकरिता? आरक्षणाकरिता. त्या कारणाने मी कल वगैरे काही सांगू नाही शकत, कारण आमचा बहिष्कार असल्या तुमचा बहिष्कार आहे. मग कोणती सरकार तुमचं करू शकते, आरक्षण देऊ शकते असं तुम्हाला वाटते? सरकार आरक्षण देऊ नाही शकत, म्हणून सरळ निवडणुकीवरच बहिष्कार केला. जर निवडणुकीवरच आम्ही बहिष्कार केला. तुम्ही इथं शहरात राहता, लाखनीला राहता? बरं काय? मेरे को मराठी नहीं जमती उतनी। आपको हिंदी जमती है? वह हिंदी में पूछता हूँ, क्या इस बार मुद्दे विधानसभा में लोग किस मुद्दे के आधार पर मतदान करने वाले हैं? क्या समस्या है इधर लोगों को? मैं यहाँ से मुद्दे है काम वाम के, लेकिन नाना बहुत सोली है इधर से। नाना वो जीत जाएंगे? बिल्कुल, 100%। श्योर? 100%? 100%। क्यों इतना श्योर क्यों? है, पकड़ है उनकी जनता में। पकड़ है जनता में। और बाकी समस्या है की? समस्या तो बनी रहती है पूरे देश में। नाना भाऊ का तोड नाही? तोड़ नहीं। बरं, नाना भाऊ म्हणत आहेत निवडणूक आहेत, माहिती आहे तुम्हाला विधानसभेच्या? माहीत आहे ना. काय समस्या म्हणजे मुद्दे काय राहणार आहेत यावर्षी निवडणुकीचे मुद्दे? म्हणजे प्रत्येक निवडणुकीला वेगळे वेगळे मुद्दे राहतात, तर ह्या वर्षी लोक कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत साकोली विधानसभा क्षेत्रातील तुमच्या मते? आजपर्यंत सरकारनं तर म्हणजे काही सरकारनं याच्या अगोदर सरकारनं काहीच नाही दिलं, पण जेव्हापासून 10 वर्षाचा काळ आला तेव्हापासून सरकारने काय पालट केलं माझ्या तरी मते. महायुती सरकारनं हो, काय पालट झाला. ज्यांच्या घरी चूल नव्हती पेटत, अन्न वाचून राहत होते, त्यांना अन्न मिळते, राशन मिळते, मोफत राशन मिळतो. मोफत राशन आणि का लाडकी बहीण योजना म्हणे महिलांकरिता सुरू केली, ह्या योजनेचा फायदा झाला महिलांना? झालं. का नाही झालं? झालं ना फायदा. आता ते आघाडी सरकार म्हणते का आम्ही 3,000 देऊ, ह्या महायुती सरकारनं 1,500 लाडली बहिणाचे दिले, तर ते म्हणतात का कोर्टामध्ये केस टाकली आणि कुठून देणार? मग ते म्हणतात आघाडीवाले का आम्ही 3,000 देऊ, मग ते कुठून देणार आहेत? आपल्या घरून देणार आहेत का ते? मग या सरकारने तर नाही दिलं समजा, तर मग ते कुठून देणार आहेत? ते कुठून देणार आहेत? महिला समजदार आहेत, आता महिलांना काही सांगायची गरज नाही. आपलं मन बरोबर आहे ना. आपलं मन बनवलं. 3,000 ते म्हणतात आम्ही देऊ, ठीक आहे. ह्या सरकारने 1,500 महिलांना दिला. आजपर्यंत तर सरकारनं महिलांची काही केलीच नाही ती, पण आता यांनी दिला. महिला खूप महायुतीच्या सोबत राहतील ह्या वर्षी. बरं, बस आली का तुमची? हा, चला बस आली का? धन्यवाद बोलल्याबद्दल आमच्यासोबत. बरं, तुम्ही इकडे बोलाल काका? नाही बोलाल तुम्ही इकडे? बरं, तुम्ही पण नाही बोलाल. कुणा दुकानदार हो, आपण तुमच्याशी बोलू आता. बोला बरं एकदम प्रेमानं. नाव काय तुमचं भाऊ? निर्वाण. बरं, इथे खूप निर्वाण भेटले दुकान म्हणजे आमच्या निर्वाण मोहल्ला जे नाही हा निर्वाण मोहल्लाच आहे का? दुकानदारी म्हणजे निर्वाण मोहल्लाच आहे. बरं, तर काय राहणार आहेत लोकांचे मुद्दे विधानसभेला? कोणत्या आधारावर लोक मतदान करणार आहेत यावर्षी? इलेक्शन मध्ये लोक तर यावेळेस मतदान जो करतील तो पार्टी पाहूनच करतील, पक्ष पाहूनच करतील. त्याच्यामध्ये काँग्रेस आणि बीजेपी मध्ये टक्कर राहील. त्याच्यामध्ये मध्यंतरी जे येणारे लोक आहेत ते लोक संधी साधू आहेत, म्हणजे कुठंतरी आपलं काहीतरी एखादं बळ दाखवण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत. मेन जे टक्कर राहील ते बीजेपी काँग्रेस यांच्यामध्येच राहील, म्हणजे अविनाश ब्राह्मणकर आणि नाना पटोले. बरं, नाना भाऊ आमदार आहेत खूप वर्षापासून या ठिकाणी. कसा राहिला त्यांचा कार्यकाळ? आम्ही त्यांच्या म्हणजे समाधानी नाही आहोत त्यांच्यापासून, नाना भाऊ पासून. कारण त्यांच्या असताना आमच्या क्षेत्रामध्ये अशी कुठलीही कामं होताना दिसत नाही आम्हाला. म्हणजे जे डेव्हलपमेंटचे कामं आम्ही शेवभाऊच्या काळामध्ये पाहत होतो, शेवभाऊ वाघायांच्या त्यांनी जे इथं कामं केले होते त्यांच्या काळामध्ये नक्षलग्रस्त घोषित केलं होतं. त्याच्यानंतर पंचायत समिती वगैरे हे ते त्यांनी दवाखाना आरेच वगैरे आम्हाला लाखनीमध्ये, त्यावेळेस त्यांनी भरपूर कामं केले जे आमच्या आजी लक्षात आहेत. लाखनीमध्ये कोर्ट वगैरे आला होता त्यावेळेस, ज्याच्यामुळे लोकांना म्हणजे साकोलीला जाणं जे होतं ते कमी झालं. इथं लाखनीमध्ये त्यांच्या सोयी झाल्या, त्यांचा वेळ वाचला, पैसा वाचला. हे कामं असे कामं इथं आम्हाला होताना दिसलं नाही. नाना भाऊच्या काळात काय केलं ते माहीत नाही, तेवढा डिटेल आमचा अभ्यास नाही. त्यांनी कोणाला पैसे दिले ना कोणाचे कामं केले ते केले असे त्यांना माहीत असतील, पण आम्हाला त्यांच्याबद्दल काही डिटेल माहिती नाही. फक्त जे आमच्या डोळ्यात दिसते ते जे आम्ही पाहू शकतो ते सांगू शकतो. बरोबर. जे आम्हाला शेवभाऊने दाखवलं ते यांनी नाही दाखवलं. जे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सामना रंगेल ते महायुती महाविकास याच्या असा कचरा झाला आहे की कोण महायुतीवाला आहे ना कोण महाआघाडीवाला आहे आम्हाला काही समजतच नाही. मला फक्त एवढंच समजते बीजेपी आणि काँग्रेस
आता यांच्यासोबत कोण आहेत, कोण होते न कोण नाही ते तुम्हालाही माहित आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल डिटेल काही माहिती नाही. इंटरेस्टिंग आहे यावर्षीची महाराष्ट्राची निवडणूक. बिलकुलच आहे. कारण यावेळेस जे घोटाळे जे यांनी पार्ट्यांमध्ये जे घोटाळे केले त्याच्यामुळे लोक वैतागले आहेत. त्याच्यामुळे तर लोक काय करतील, कोणत्या दिशेने जातील काही माहीत नाही. लोक कदाचित मला तसं वाटतं की नोटाला जास्ती प्रिफर करू शकतात. आमच्यासारखे जे वैतागले आहेत, या पार्ट्यांनी जे फोडाफोडी केल्या मागच्या 5 वर्षामध्ये, कुठं कोण चाललाय, त्याच्यामुळे आमच्यासारखे सामान्य जे लोक आहेत ज्यांनी बीजेपीला वोटिंग केलं, काँग्रेसला वोटिंग केलं आणि इकडच्या तिकडे चालला आणि तिकडच्या तिकडे चालला, आमचा वोट कुठे गेला आम्हालाच नाही माहीत. मतदारांची विश्वासघात मानता येईल. बिलकुल 100% या लोकांनी विश्वासघात केला, अपमान केलाय, मतदाराचा अपमान केलेला आहे. धडा लोक शिकवतील यावर्षी शिकवतील, बिलकुल शिकवतील, 100% शिकवतील. पण शेवटी काय होणार आहे, शेवटी तेच होईल जे होत आहे. कोणाची नाही कोणाची सरकार बनेल, कोणाची नाही कुणी नाही आमदार येईल, कुणी नाही कुणी मुख्यमंत्री बनेल आणि जे जसं आहे ते सुरू राहील. त्याच्यामध्ये सामान्य लोकांना का भेटत आहे? आमच्यासारखे लोक मजुरी करून आपलं पोट भरूनच राहिले आहेत, ते भरतच राहतील. नवीन काय आहे? आता जे प्रश्न आहेत, जे वरच्या लेवलवरचे प्रश्न आहेत, तर ते वरच्या लेवलवरचे प्रश्न सरकार स्थिर असेल तर सुटले जातील, नाही तर ह्या बाबतच मारापिटा करत राहतील. बरं, स्थिर सरकार आवश्यक आहे. स्थिर सरकार पाहिजे म्हणत आहेत. सविस्तररित्या मतदारांची भावना, एक महाराष्ट्रातील मतदाराची भावना यांनी व्यक्त केली. 5 वर्षात 3 वेगवेगळ्या प्रकारचं मुख्यमंत्री या महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. त्यानंतर पहिलीच निवडणूक आहे की हे लोक मतदारांच्या समोर वोट मागण्याकरिता येणार आहेत. किती वर्षाचे आहात तुम्ही? माझा भाऊ आहे 67. तुम्ही तर आजपर्यंत किती सरकार पाहिली असाल? मी जेलमध्ये गेला होता ते सोडा संघाच्या कार्यक्रमामधून. जेलमध्ये गेले किंवा कोणत्या वर्षीची गोष्ट असेल? पुष्कळ झालं ह्या गोष्टीला नाही. त्यावेळेस शामराव बापू कामोदे होते, दिवा त्या पिरियडमध्ये. संघाचे तुम्ही काम करत, संघाला महापुरुषा करते काम. तुम्ही जेलमध्ये गेले? हो जी. किती दिवस राहिले? शिल्प 1.5 घंटा राहिलो. हो ना, 1.5 घंटा. हो, 1.5 तास राहिले. हो, 1.5 तास. बरं, या वर्षी आता अजून निवडणूक आहेत, आता काही दिवसांनीच विधानसभेच्या 20 नोव्हेंबरला मतदान. माहिती आहे ना तुम्हाला? काय कॉल यावर्षी? तुम्ही भाजपचे आहात, कशा प्रकारे तयारी सुरू आहे तुमची? कसा प्रचार करत आहात? आमचा बीजेपीचा प्रचार चालू आहे. राष्ट्रवादी आणि बीजेपी प्रचार. नानाभाऊचा कसा आहे कार्यकाळ एवढ्या वर्षाचा? नानाभाऊचा आम्हाला काही उल्लेख नसेल. काय काम आवडलं नाही त्यांच्या? 5-10 वर्ष मी काहीच काम नाही केलं. शिंदी पार ते साले भटा जावाला आमच्या मुश्किल आहे, असा रोड आहे. अरे बापरे. तर तो नानाभाऊ नाही करू शकला. तो बिचारा कसा आहे का नाही, चोरी केला काँग्रेसच्या काळामध्ये. नानाभाऊ तिकडे उभा होता, त्या सेवक भावना चोरी करून आणला सर, नाही काही केलं सर. त्याच्या नावाला बिचारायचा, त्यानं तो रोड करून दिला. कसं मग खोटून चोरी कर. सेवक भावना काम केलं. हो, आला त्याचं नाव. आणि हा 10 वर्ष राहून हा काम नाही करू शकत. बापरे. सांगा बरं किती कमजोरी आहे. हो ना, खूप मोठे नेते आहेत ते, तर खूप मोठे नेते आहेत. हो, करायला पाहिजे होता. मग आता हो सर, 25 वर्ष झाले. सर्वांचं बोलणं दाखवतो. नाव तुमचं? माझं नाव सतीश नरेश बिशन. कुठं राहता बिशनजी? शिंदी पार्कला राहतो. बरं, सांगा काय बोलायचं तुम्हाला? मला बोलायचं आहे की आपल्या क्षेत्रामध्ये माननीय नानाभाऊ पटोले हे खासदार राहून गेले आहेत आणि आमदार पण राहिले. आम्ही त्यांना आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून आम्ही 3दा निवडून पण दिला, परंतु आमच्या क्षेत्राचा आजपर्यंत कोणत्याच प्रकारे विकास झालेला नाही. याआधी आम्ही आपल्या गावामध्ये मीडिया पण बोलवली होती, कारण आमच्या जाण्या येण्याचा जो मार्ग आहे, ज्या मार्गाने आपल्याला दवाखान्यामध्ये किंवा शाळकरी मुलं ज्या मार्गाने जातात, तो मार्ग अशी त्याची अवस्था आहे की त्या मार्गाने पायदळ माणूससुद्धा जाऊ शकत, अशी त्या मार्गाची अवस्था आहे. त्यामुळे आम्ही बहिष्कार केला होता, परंतु जिल्हा परिषद ह्या वर्षी आता काय रंगणार आहे? ह्या वर्षी काय? या वर्षी म्हणजे ज्यांच्यावर आस होती की आपल्या क्षेत्राचा विकास करील, त्या माणसाने विकास आजपर्यंत केला नाही, तर आता का करणार आहे? आणि ते भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी आपल्या क्षेत्राचा विकास केला नाही, त्यामुळे ह्या आपल्या म्हणजे क्षेत्रामधून नानाभाऊला मतदान मिळणारच नाही. मग कुणाला मिळणार? कोणाची हवा आहे मग? आता अपक्ष आहेत डॉक्टर सोमदत्त करंजकर आहे आणि अविनाश भाऊ. पण आपल्या क्षेत्रामध्ये 2च पक्ष चालतात, बीजेपी आणि काँग्रेस. त्याच्यामुळे अविनाश भाऊकडे जास्त जोर आहे. बरं, निवडणूक आहेत, मराठी येते ना तुम्हाला? हो येते. बरं, अगबानीजी जी, काय कौल ह्या वर्षी साकोली विधानसभा क्षेत्राचा? काय म्हटल्या? कौल काय? कौल विधानसभा क्षेत्राच्या मुद्दे काय आहेत, ज्या मुद्द्यांवर लोक मतदान करणार आहेत? काय समस्या आहेत तिथे लोकांना?
समस्या तर असं तर काही वाटत नाही का लाखनी साकोली विधानसभामध्ये समस्या असावा. नाना पटोले राहिलेच राहून सुद्धा. आणि मला असं वाटत नाही का या विधानसभामध्ये समस्या असतील म्हणून. जे काही समस्या होत्या ते माझ्या हिशोबानं नानाजी पटोले साहेबांनी पूर्ण केले आहे. काही समस्या नाही. असतील काही समस्या जे राहिले असतील, येणाऱ्या काळात ते पूर्ण होतील. खूप युवकांचं म्हणणं आहे बेरोजगारी आहे, भेल बंद आहे. बेरोजगारी कोणामुळे आहे? कोणामुळे आहे बेरोजगारी? मोदी साहेबांमुळे बेरोजगारी. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये होतो. या निर्वाण चाय सेंटर चौकातच आहे, बसस्टॉपच्या अगदी बाजूला आहे. आम्हाला वाटलं की खूप सारी लोक या ठिकाणी दिसली, यांच्याशी बोलायला पाहिजे. यांच्या भावना काय आहेत, त्यांचे विचार काय आहेत, मुद्दे काय आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं एकंदरीत लोकांचा कौल कुणाकडे आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.